नमस्कार. मी डॉक्टर विनीता देशमुख, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटरमध्ये डेप्युटी डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे. शरीरमाद्यम खलु सर्व साधनम ही संस्कृत उक्ती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की ज्याचा अर्थ असा की जगातील सर्व अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक अशी जी सगळी सुखं आहेत त्याचं मुख्य साधन काय तर आपलं शरीर. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने गेल्या 100 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. परंतु ही जरी प्रगती केली असली तरी आपल्या समाजाचं आरोग्य, मनुष्याचं आरोग्य हे गेल्या 100 वर्षात सुधारलं आहे की खालावलं आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याचं उत्तर निश्चितच असं आहे की सुधारलं नसून ते खालावलं आहे. मग आपण जी सर्व वैज्ञानिक प्रगती केलेली आहे किंवा तांत्रिक प्रगती केली आहे त्याचा जो उपभोक्ता आहे, त्याचा उपभोग घेणारा जो मनुष्य प्राणी आहे त्याचं आरोग्य चांगलं असणं ही निश्चितच काळाची गरज आहे. आणि ही गरज ओळखूनच परमपूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराजांनी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट या ट्रस्टची स्थापना पुण्याजवळील वाघोली इथं केली. या संस्थेचा मुख्य उद्देश हाच होता की आपली जी सर्व भारतीय शास्त्र आहेत, वेद आहेत, कला आहेत, पुराणं आहेत यांचा सर्व जगामध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा, की ज्यांचा मूळ उद्देशच मनुष्य प्राण्याला सुख प्राप्त करून देणं, त्याचं आरोग्य चांगलं ठेवणं हा आहे. आणि हे आरोग्य केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही चांगलं राहावं ही यामागची सर्वात महत्त्वाची भूमिका होती. काळाची पावलं ओळखून परमपूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराजांनी 1986 साली एका अतिशय दुर्धर आजारावर काम करण्याचा निश्चय केला. आणि तो दुर्धर आजार म्हणजे कॅन्सर. आजकाल जगभरामध्ये कॅन्सर या आजारावर अनेकविध संशोधनं झालेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची औषधं कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिली जात आहेत. पण असं होऊनसुद्धा कॅन्सर हा आजार पूर्णपणे बरा करणं किंवा कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणं हे मात्र एक चॅलेंजचाच भाग म्हणायला लागेल. हे सर्व ओळखून परमपूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराज की जे अध्यात्मातील, आयुर्वेदातील, नाडी परीक्षेतील एक श्रेष्ठ असे जाणकार होते, तसेच त्यांचे सुपुत्र वैद्य सदानंद प्रभाकर सरदेशमुख की जे आयुर्वेदातले महाराष्ट्रातले पहिले PhD आहेत आणि त्यांच्या जोडीला मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अरविंद कुलकर्णी सर या तिघांनीही कॅन्सर या आजारासाठी आयुर्वेदाचं योगदान काय असेल या दृष्टीने विचारविनिमय करायला सुरुवात केली. या सर्व विचारविनिमयाचा परिपाक हा झाला की 1994 साली वाघोली, पुणे, मुंबई आणि सोलापूर या 3 ठिकाणी भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टने कॅन्सर संशोधन प्रकल्पाचं काम सुरू केलं. आता या प्रकल्पामध्ये येणाऱ्या रुग्णांना किंवा समाविष्ट होणाऱ्या रुग्णांना आयुर्वेदीय चिकित्सा कशा प्रकारे दिली जायची याबाबतही एक निश्चिती केली गेली. ती अशी की येणारे रुग्ण मग ते कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे असो, कोणत्याही स्टेजचे किंवा कोणत्याही ग्रेडचे असो, त्यांची 4 विभागांमध्ये किंवा 4 गटांमध्ये विभागणी केली गेली. त्यातला पहिला गट होता तो म्हणजे ज्या रुग्णांमध्ये वयोमानानुसार असेल किंवा अन्य काही कारणांमुळे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट देणं अशक्य आहे अशा रुग्णांना केवळ आयुर्वेदिक चिकित्सा देऊन त्यांचा कॅन्सर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणं. दुसरा B ग्रुप असा होता की ज्यांच्यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी यासारख्या कन्व्हेन्शनल कॅन्सर ट्रीटमेंट देऊनही कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढले आणि अशावेळी रुग्णांना आयुर्वेदिक चिकित्सेच्या सहाय्याने त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत करणं हा या गटातील रुग्णांमध्ये आयुर्वेदिक चिकित्सा करण्याचा उद्देश होता. तिसरा ग्रुप असा होता की किमोथेरपी आणि रेडिएशन या चिकित्सा पद्धतीला रुग्ण बऱ्याचदा फार घाबरतात आणि त्याचं कारण असं असतं की त्याचे जे दुष्परिणाम आहेत, साईड इफेक्ट्स आहेत, त्यांना रुग्ण अधिक घाबरतात. तर अशा रुग्णांमध्ये की ज्यांच्यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन चालू आहे त्यांच्यामध्ये ते साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम यांची तीव्रता आयुर्वेदाच्या सहाय्याने कमी करणं आणि रुग्णांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारणं यासाठी C ग्रुपमधील रुग्णांना चिकित्सा दिली जाते. आणि D ग्रुप हा असा ग्रुप आहे की ज्यामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये कन्व्हेन्शनल कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन पूर्ण झाली आहे, मात्र रुग्णांच्या
मनात एक भीती आहे की मला परत कॅन्सर उद्भवू शकतो. तर अशा रुग्णांमध्ये कॅन्सरचा पुनरुद्भव दूर करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा देणं हे डी गटातील रुग्णांमधील चिकित्सेचं उद्दिष्ट होतं. अशा ह्या 4 गटामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा देणं हे कॅन्सर संशोधन प्रकल्पातील मुख्य उद्दिष्ट होतं. या दृष्टिकोनातून आजपर्यंत वैद्य सदानंद सरदेशमुख सर आणि त्यांच्या टीमने 15,000 पेक्षा जास्त कॅन्सरग्रस्त रुग्णांची चिकित्सा केली आहे. आणि ही चिकित्सा केवळ कॅन्सर पूर्णपणे बरा करणं हे उद्दिष्ट ठेवून नाही, तर रुग्णांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारणं, किमोथेरपी रेडिएशनचे साईड इफेक्ट्स कमी करणं आणि काही प्रमाणात त्यांचं आयुर्मान वाढवणं हे उद्देश समोर ठेवून केलेली आहे. 2024मध्ये या कॅन्सर संशोधन प्रकल्पाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा जो त्रिदशक पूर्तीचा प्रवास आहे, तो प्रवास किंवा त्यात वैद्य सरदेशमुख सर आणि त्यांच्या बरोबर काम करणारे जे आयुर्वेदातील ज्येष्ठ वैद्य आहेत, त्यांना आलेले अनुभव किंवा आयुर्वेदात सांगितलेली जी तत्त्व आहेत, त्यांचा आलेला अनुभव हा जनमानसापुढे आणणं किंवा सामान्य लोकांना याबाबत मार्गदर्शन करणं, यासाठी हे नवीन यूट्यूब चॅनलवर एक मालिका सुरू करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आजचा आपला संवाद हे एक इंट्रोडक्शन किंवा एक थोडक्यात माहिती अशा स्वरूपात होती. यापुढच्या भागांमध्ये आपण वैद्य सदानंद सरदेशमुख आणि त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले त्यांचे सहकारी यांच्याकडून आपण त्यांना कॅन्सरग्रस्त रुग्णांना चिकित्सा देत असताना आलेले विविध अनुभव आणि त्या अनुषंगाने आयुर्वेदातील सर्व तत्त्व किंवा आयुर्वेदात सांगितलेले दिनचर्या, ऋतुचर्या, आहार कसा घ्यावा, विहार कसा असावा, याबाबत जी मार्गदर्शक तत्त्व सांगितलेली आहे ती पडताळण्याचा अनुभव कसा आला हे सांगणं हे या मालिकेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढील एपिसोडमध्ये वैद्य सदानंद सरदेशमुख यांच्या तोंडूनच या प्रकल्पाबद्दल आणि आयुर्वेदाबद्दल, विशेषतः आयुर्वेदिक चिकित्सेबद्दल माहिती घेणार आहोत.